अमरावती जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। इमारत बांधकाम कमी किमतीत झाले असले तरी शाळांमधील इतर सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे। यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता द्यावी आणि उर्वरित निधी शाळेतील सुविधांसाठी उपयोगात आणावा अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज दिल्या। डॉक्टर भोयर यांनी आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी विभागातील पीएमश्री, श्रीयमश्री आणि आदर्श शाळांचा आढावा घेतलाय। बैठकीला उपसंचालक निलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, सहाय्यक शिक्षण संचालक अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर भोयर यांनी विभागातील काही मोजक्याच आदर्श शाळांचे बांधकाम होऊ शकले नाही, त्यामुळे या शाळांचे काम प्रगतीपथावर आहे। अशा शाळांचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे। शाळा बांधकामामध्ये कमी किमतीच्या निविदा प्राप्त झाल्यामुळे बांधकामातील खर्चात बचत झाली आहे। या निधी शाळेच्या विकासासाठी उपयोगात आणणे शक्य आहे। उर्वरित निधीबाबत प्रस्ताव तयार करून इतर उपयुक्त सुविधा निर्माण कराव्यात। या ठिकाणी अभ्यासिका, संगणक सुविधा यांच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगात येतील अशा सुविधा उभारण्यात याव्या। शासकीय शाळांच्या स्वच्छतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आदर्श शाळेचे बांधकाम करताना या शाळेच्या स्वच्छतेचीही काळजी राखली जाईल। यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। आदर्श शाळा या खऱ्या अर्थाने आदर्श व्हाव्यात, यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजनाच्या निधीतून मागणी करण्यात यावी। तसेच जिल्ह्यातील शाळांमधील स्वच्छतागृहांचा आढावा घेऊन या ठिकाणच्या सुविधा निर्माण करण्यात याव्या अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। बैठकीनंतर डॉक्टर भोयर यांनी मालटेकडी रोडवरील नियोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या जागेची पाहणी केली आहे। यावेळी आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी आदी मान्यवर उपस्थित होते। संकुलाची इमारत भव्यदिव्य असावी, तसेच या ठिकाणी कॉन्फरन्स रूम करण्यात यावी। यासोबतच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही निर्माण करण्यात यावी। सद्यस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकामाबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। या संकुलाची घोषणा अर्थसंकल्पात झाल्यामुळे आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावा। त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात निधीची तरतूद करण्याविषयी प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले। क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आदर्श शाळा, त्याच पद्धतीनं पीएमसी शाळा याची होणारी प्रगती, कारण शासनानं ह्या वेगवेगळ्या हेडवरती शासकीय शाळा दुरुस्त करण्याकरता, त्यांचा दर्जा सुधारण्याकरता निधी दिलेला आहे। त्याचा आढावा घेतला की ही कामे कुठपर्यंत त्या ठिकाणी आल्या आहेत। ह्या विभागातल्या 5ही जिल्ह्यांमध्ये साधारणतः चांगल्या पद्धतीनं कामं त्या ठिकाणी झाले आणि शासनाचं जे धोरण आहे की सर्व शासकीय शाळांचा टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, तर एकंदरीतच अमरावती विभागामधील देखील शाळांची दर्जा सुधारविण्याचं काम शासनाच्या वतीने या ठिकाणी चालू आहे। शाळांमध्ये डागडुजी झाली नाही, पावसाळ्यात दिवस आता सत्र सुरू होईल, मात्र डागडुजी केव्हा होईल शाळेत? आपण बघतो की राज्यामध्ये जवळजवळ 67,000 शाळा ह्या सरकारी शाळा आहेत। त्याच्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आल्या, काही ठिकाणी शहरी भागामध्ये नगरपालिकेच्या शाळा आल्या, महानगरपालिकेच्या शाळा आल्या आणि याला दुरुस्तीकरिताचं जे निधी आहे ते जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येत असते। दरवर्षी याची प्रोव्हिजन देखील त्या जिल्हा नियोजन समितीच्या 5% निधी हा ह्या सर्व कार्यांवर खर्च करणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे। आम्ही सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती केली आहे की शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जास्तीत जास्त निधी याच्याकरता देण्यात यावा। सर, टीएटी नंतर नीटचा पेपर देखील फुटला, सध्याचं काय स्टेटस आहे? किती आरोपी अटक? उलट केलं आज म्हणजे 28 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1028 केंद्रांवरती होणार होती। ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी झाली पाहिजे याची पूर्ण उपाययोजना शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आली होती। तरी देखील साधारणतः 3 दिवसाआधी भिवंडी परिसरातल्या पोलिसांना माहिती मिळाली आहे की ह्याच्याशी सारखा असलेला पेपर त्या ठिकाणी काही व्यक्तींच्या हातामध्ये आहे। पोलीस प्रशासनानं तात्काळ याची दखल घेतली आणि त्या ठिकाणी जे 3 इसम ह्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। ही परीक्षा पुन्हा एकदा पारदर्शक पद्धतीनंच पार पाडली गेली पाहिजे, म्हणून सध्या परीक्षा आजची रद्द करण्यात आलेली असून ती पोस्टपोन करण्यात। राहुल गांधींनी टीका यावर राहुल गांधी हे विरोधात असल्यामुळे टीका करणे त्यांच्याकडनं अपेक्षितच आहे, परंतु आपणास सांगू इच्छितो की हा पेपर लीक नाही झाला पाहिजे याच्याकरिता शासनाच्याच दुसऱ्या विभागाच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आलेली आहे। हा पेपर तिसऱ्या व्यक्तीजवळ कोणाजवळ शासनानेच हे त्या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे की हा पेपर त्या ठिकाणी लीक होऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीनं ही परीक्षा त्या ठिकाणी होऊ नये, पारदर्शक पद्धतीनंच झाली पाहिजे याच्याकरता शासनाने देखील त्या ठिकाणी भूमिका घेतली। 28 तारखेची परीक्षा त्या ठिकाणी पोस्टपोन करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर होते, विमानात जी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं, त्या सांगितलं आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।